बघ टेस्ट करून. मस्त आहे. आमच्या कॅरेक्टर प्रमाणे आंबट गोड तिखट असं झणझणीत पण आणि इन्स्टंट पटकन आत्ता ताजं ताजं बनवून आणलेलं लोणचं मी टेस्ट केलं. म्हटलं की ह्याची रेसिपी आपल्याला कळलीच पाहिजे. मग म्हटलं एकटीलाच कशाला, कैरीचा सीझन येतोय, तुम्हाला पण कळेल, तुम्ही पण घरी बनवाल म्हणून आईला तिच्याच तोंडून स्पष्टपणे अगदी सरळ सरळ तू रेसिपी सांग. ओके, तर तयार आहात रेसिपी ऐकायला? आता बाजारामध्ये छान छान कैऱ्या यायला लागल्यात. तोतापुरी तर येतातच आहेत आणि तोतापुरी कैरी जर का तुम्ही घेतलीत ना या लोणच्यासाठी तर ती कमाल लागते. सो कैरी आणायची, त्याची सालं काढायची. सालं न काढता सुद्धा करतात बरं का हे, पण मी सालं काढून करते. सालं काढायची, त्याच्या बारीक बारीक फोडी करायच्या. त्या फोडी एका पातेल्यामध्ये घ्यायच्या, त्याच्यात गुळाची पावडर किंवा गुळ आणि मीठ घालून ते ठेवून द्यायचं. आंबट आणि मीठ एकत्र आल्यामुळे किंवा गुळ आल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तो मसाला घालता येतो. तो मसाला कसा करायचा, तर मेथी, मोहरी, आपली काळी मोहरी, पिवळी नाही घ्यायची, काळी मोहरी तेलावरती भाजायचं आणि थोडंसं ते खरपूस व्हायला लागलं की एक वास येतो बघा, मग त्याची बारीक पावडर करून घ्यायची. गार झाल्यानंतर, गरम असताना पावडर करू नका, होणार नाही नीट. ती झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद, हिंग आणि तांबडं तिखट घालायचं. वा, काश्मीरी चिली पावडर वापरलीत ना तर मस्त, कारण त्याचा रंग छान येतो. ते घालायचं आणि मुरत ठेवायचं हे सगळं. त्याच्यानंतर एका वेगळ्या कढईमध्ये तेल घ्यायचं आणि आपण नॉर्मल जी फोडणी करतो हिंग मोहरीची, हिंग मोहरी आणि हळदीची फोडणी करायची. ती फोडणी गार झाली की मग हे जे कैरीचं मिश्रण आहे मसाल्याबरोबरचं, त्याच्यात ती ओतायची, मस्त ढवळायची आणि थोडा वेळ मुरून द्यायची. एकदा का लोणचं मुरलं वा की मग ते लोणचं तुम्ही साधारण भाताबरोबर किंवा नुसतं भात आणि लोणचं जरी खाल्लं ना तरी कमाल लागतं. पोळी बरोबर खा, ब्रेड टोस्टला लावून खा, बन मध्ये थोडंसं घालून खा. ह्याची गॅरंटी मी देऊ शकते, मी आता टेस्ट केलाय. तुम्ही बनवा आणि सांगा मला Yes. कसं वाटतंय. आणि ही माझी रेसिपी तुम्हाला बघायचंय कसं दिसतं कलर लोणचं? दाखव, कलर हे बघा. बघा कसला मस्त आहे. तर ही माझी रेसिपी तुम्ही नक्की करा आणि जितक्या लोकांना ही रेसिपी सांगता येईल तितक्या लोकांना सांगा. आणि हे आंबट गोड तिखट कैरीचं लोणचं एन्जॉय करा. माझा हात बरा झाला की मी पण तुम्हाला लगेच बनवून दाखवणार. येस, आणि फीडबॅक द्या येस. तुम्हाला कसं वाटलं आणि तुमचं लोणचं कसं झालं होतं. बाय.